तर मित्रांनो, आजपासून आपली एक नवीन सिरीज चालू होते. जसं की एफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण कोणकोणत्या 7 बेसिक स्टेपवर आपण वर्क करू शकतो. ठीक आहे, युट्यूब चॅनलवर आपली एक स्पेशली नवीन सिरीज येते की एफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण कोणकोणत्या बेसिक नुसार वर्क करू शकतो. ठीक आहे, त्यामध्ये आपण आज पहिल्या टॉपिकवर आपला व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. ठीक आहे, हा जो व्हिडिओ मी त्या टॉपिकवर घेऊन आलोय, तो टॉपिक म्हणजे जो व्हिडिओ मी आज बनवतोय तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जो पण टॉपिक मध्ये डाऊट असेल, काही क्वेरी असेल तुमची, तर या व्हिडिओमध्ये ते पूर्ण प्रकारे क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, आज मी तुमच्यामध्ये एक जबरदस्त टॉपिक घेऊन आलाय, हाऊ टू प्रमोट. तर मित्रांनो, एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस खूप सारे मुलं स्टार्ट करतात, बट बिझनेस प्रमोट करायचा कसा हेच कोणाला माहित नाही अजून, आहे ना. तर मित्रांनो, बिझनेस प्रमोट कसा करायचा सिंपल आहे. जसं की आपण बिझनेस तर स्टार्ट करतो, बट काही मुलांना बिझनेस प्रमोट करता येत नाही, पहिली गोष्ट म्हटली आहे ना. कारण की जोपर्यंत आपण बिझनेस प्रमोट करत नाही तोपर्यंत लीड कस्टमर आपल्यापर्यंत येतच नाही त्या ठिकाणी, आहे ना. तर मित्रांनो, बिझनेस प्रमोट करणं म्हणजे एकदम कंपल्सरी. कारण की कोणता पण तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, कोणता पण तुम्ही बिझनेस स्टार्ट करा मित्रांनो, तर त्याला प्रमोट केल्याशिवाय तो बिझनेस जास्त त्या ठिकाणी ग्रोथ होत नाही, पहिली गोष्ट म्हटली आहे ना. तर बिझनेस जर आपल्याला ग्रोथ करायचा आहे मित्रांनो, तर प्रमोट हा शब्द आपल्या बिझनेसमध्ये आलाच पाहिजे त्या ठिकाणी. ठीक आहे, तर मित्रांनो, सपोज जर आपल्याला बिझनेस जर प्रमोट करायचा आहे, ठीक आहे, तर आपण 2 किंवा 3 कॉन्सेप्टवर आपण आपला बिझनेस प्रमोट करू शकतो. ठीक आहे, जसं की तुम्ही इंस्टाग्राम वगैरे यूज करत असाल, ठीक आहे, तुम्हाला पण माहिती आहे की आजच्या कंडिशन मध्ये इंस्टाग्राम म्हटलं म्हणजे तर एकदम जोरदार ट्रेंडिंग मध्ये चालू आहे मित्रांनो, आहे ना. तर इंस्टाग्रामवर त्या ठिकाणी, ठीक आहे, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करू शकता मित्रांनो. ठीक आहे, जसं की स्टोरी, स्टेटस, रेग्युलर बेसिस जसं की रील्स वगैरे, पोस्ट वगैरे, याद्वारे तुम्ही तुमचा बिझनेस जोरदार प्रकारे तुम्ही प्रमोट करू शकता मित्रांनो. ठीक आहे, कारण की इंस्टाग्राम म्हटलं म्हणजे तर एकदम ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आजच्या कंडिशन मध्ये. ठीक आहे, माहिती मित्रांनो की आजच्या कंडिशन मध्ये इंस्टाग्राम म्हटलं म्हणजे तर एकदम ट्रेंडिंग मध्ये चालू. ठीक आहे, तर याच माध्यमातून आपण आपला बिझनेस इंस्टाग्राम थ्रू सुद्धा प्रमोट करू शकतो मित्रांनो. ठीक आहे, इंस्टाग्राम सुद्धा थ्रू आपण प्रमोट करू शकतो. जसं की स्टोरी, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही आजच्या कंडिशन मध्ये नॉर्मली स्टेटस ठेवत आले असेल. ठीक आहे, नॉर्मली स्टेटस तुम्ही आजच्या कंडिशन मध्ये ठेवत आले असेल, बट तुम्ही जर एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस करताय, ठीक आहे, तुम्ही जर एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस करताय, तर तुम्हाला जो बिझनेस इंस्टाग्रामवर प्रमोट करायचा म्हटला म्हणजे तुम्हाला एफिलिएट मार्केटिंगचे स्टोरी, स्टेटस रेग्युलर बेसिसवर ठेवावं लागतील मित्रांनो. ठीक आहे, स्टोरी, स्टेटस रेग्युलर बेसिसवर ठेवावं लागतील. ठीक आहे, जर तुम्ही इंस्टाग्राम म्हणजे एफिलिएट मार्केटिंगचे स्टेटस डेली बेसिसवर इंस्टाग्रामवर ठेवताय मित्रांनो, तर तुमचा बिझनेस त्या थ्रू पण सुद्धा एकदम पूर्ण प्रकारे प्रमोट होतात. ठीक आहे, जसं की तुमच्या इंस्टाग्रामला स्टोरीमध्ये जितके पण व्ह्युअर्स तुमचे त्या ठिकाणी स्टोरी, स्टेटस बघत असतील त्या ठिकाणी, ना, तर ते व्ह्युअरला तुमचा बिझनेस प्रमोट केला जाईल त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे प्रमोट होऊन जाईल त्या ठिकाणी, पहिली गोष्ट म्हणजे ना, स्टेटस ठेवलं, तुमचा बिझनेस प्रमोट झाला त्या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट, तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स सोडून सुद्धा, रील्स बनवून सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करू शकता मित्रांनो. ठीक आहे, 2 नंबरचा ऑप्शन बेटर ऑप्शन त्या ठिकाणी. जर तुम्ही रील्सद्वारे जर तुमचा बिझनेस प्रमोट करताय, ठीक आहे, रील्सद्वारे जर तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करताय, तर लीड एकदम जोरात येईल. कारण की इंस्टाग्राम मध्ये रील एक वेळा जर व्हायरल झाली मित्रांनो, तर लीड तुमच्याजवळ इतकी की तुमच्याकडूनच ते रील त्या ठिकाणी सांभाळले जाणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, तर मित्रांनो, रील्स मध्ये पण एकदम पूर्ण प्रकारे फोकस करायचे की जेणेकरून त्यामध्ये पण आपला बिझनेस एकदम चांगल्या प्रकारे प्रमोट झाला पाहिजे. ठीक आहे, तर रील्स बनवण्याचे पण काहीतरी कॉन्टेंट असतं मित्रांनो. ठीक आहे, असं नाही की त्या ठिकाणी आपण काही पण रील बनवली, इंस्टाग्रामवर पोस्ट केली, याला अर्थ नाही मित्रांनो. कॉन्टेंट जर तुमचा एकदम चांगला असेल त्या ठिकाणी, ठीक आहे, कॉन्टेंट जर तुमचा एकदम पूर्ण प्रकारे चांगला असेल त्या ठिकाणी, तर तो कॉन्टेंट आपण आपल्या स्वतःच्या रीलवर टाकून त्या ठिकाणी रील पोस्ट करू शकतो. ठीक आहे, आणि जर तेच रील जर एक वेळा व्हायरल झाली मित्रांनो, तर त्याच रील मधून तुम्हाला जोरदार प्रकारे लीड सुद्धा येऊ शकते. ठीक आहे, आणि जर त्याच रील मध्ये जर तुम्हाला डायरेक्टली इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला जर रील येते, जर त्याच रीलने मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला जोरदार प्रकारे जर लीड तुम्हाला येते मित्रांनो, तर ती लीड एकदम क्वालिटी असते त्या ठिकाणी. ठीक आहे, फक्त त्याचा फॉलोअप घ्यायचं कसं ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल मित्रांनो. ठीक आहे, जसं की प्रमोट मित्रांनो, तुम्ही तुमचा बिझनेस जसं की फेसबुक ॲड, तुम्हाला पण माहिती आहे की आजच्या कंडिशन मध्ये
फेसबुक ऍड म्हटलं म्हणजे खूप सारे मुलं आपल्या बिझनेससाठी यूज करतात ठीक आहे की आपण फेसबुक ऍड सुद्धा रन करू शकतो इंस्टाग्रामवर ठीक आहे. तर मित्रांनो फेसबुक ऍड जर आपण पूर्ण प्रकारे रन करतो त्या ठिकाणी ठीक आहे तर फेसबुक ऍड मध्ये पण आपण पूर्ण प्रकारे मास्टरी करून तुम्ही स्वतः पण ऍड रन करू शकता. मुलं त्यांचा बिझनेस प्रमोट करताय आणि तिथून सुद्धा चांगल्या प्रकारे लीड जनरेशन करताय त्या ठिकाणी ठीक आहे राईट. खूप सारे लीड त्यांना त्या ठिकाणी येते पहिली गोष्ट म्हणजे आहे ना. त्यानंतर पेड प्रमोशन राईट. तुम्हाला पण माहिती मित्रांनो की आजच्या कंडिशन मध्ये इंस्टाग्रामवर म्हटलं म्हणजे खूप सारे रील स्टार आहेत त्या ठिकाणी ना, खूप सारे इन्फ्लुएन्सर आहेत त्या ठिकाणी की. तर मित्रांनो जर तुम्हाला एकदम क्वालिटी लीड जर पाहिजे त्या ठिकाणी ठीक आहे तर तुम्ही कोणत्या पण इन्फ्लुएन्सरला बोलून त्या ठिकाणी त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तर त्याचं स्टोरी प्रमोशन सुद्धा तुम्ही त्याला ठेवायला सांगू शकता ठीक आहे. बट स्टोरी प्रमोशन साठी तो चार्जेस करेल त्या ठिकाणी ठीक आहे. तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हटली म्हणजे त्यासोबत तुम्ही पेड प्रमोशनने सुद्धा तुमचा बिझनेस त्या ठिकाणी प्रमोट करू शकता त्या ठिकाणी ठीक आहे. समोरच्या इन्फ्लुएन्सरला जर स्टोरी स्टेटस मध्ये जर तो त्यांचं स्टेटस ठेवतं तुम्हाला त्यातून सुद्धा पूर्ण प्रकारे लीड येऊ शकते मित्रांनो ठीक आहे. त्यानंतर तुमचं व्हॉट्सअप तर सगळे कोण यूज करतं बट त्याच व्हॉट्सअपचा स्टेटस ब्रॉडकास्ट मधून सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस एकदम पूर्ण प्रकारे प्रमोट करू शकता मित्रांनो ठीक आहे राईट. बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हटलं म्हणजे तर आपला बिझनेस प्रमोट करायचा कसा. जर बिझनेस प्रमोट होतोय त्या ठिकाणी तर चांगल्या प्रकारे कस्टमर आपल्यापर्यंत येतील त्या ठिकाणी ठीक आहे. चांगल्या प्रकारे क्वालिटी लीड सुद्धा आपल्या जवळ येईल त्या ठिकाणी ना. जर क्वालिटी लीड जर आपल्या जवळ येते जितके चांगल्या प्रकारे कस्टमर तितकी चांगल्या प्रकारे अर्निंग होत चालते मित्रांनो ठीक आहे राईट. म्हणून त्याचसोबत बिझनेस एकदम प्रमोट करायचं कसं त्या ठिकाणी बिझनेस प्रमोट करायचा कसा हे तुम्हाला नक्की आलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे. ज्या स्टेप बाय स्टेप नुसार मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी की बिझनेस तुम्ही प्रमोट करू कसा शकतो त्या ठिकाणी ठीक आहे राईट. जसं की तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी की इंस्टाग्रामच्या स्टोरी स्टेटसद्वारे सुद्धा तुम्ही बिझनेस प्रमोट करू शकता. इंस्टाग्रामच्या त्या ठिकाणी रील पोस्ट करून सुद्धा तुम्ही पूर्ण प्रकारे तुमचा बिझनेस प्रमोट करू शकता त्या ठिकाणी ठीक आहे. त्याचनंतर फेसबुक ऍड द्वारे सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करू शकता. बट फेसबुक ऍड करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चार्जेस सुद्धा द्यावा लागते त्या ठिकाणी ठीक आहे. त्याचनंतर पेड प्रमोशन त्या ठिकाणी पेड प्रमोशनला पण तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी पेड प्रमोशन मधून सुद्धा तुम्ही पूर्ण प्रकारे त्यासोबत त्यातून सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करू शकता मित्रांनो ठीक आहे. जर पेड प्रमोशन द्वारे जर तुम्ही चांगल्या प्रकारे बिझनेस प्रमोट जर करताय त्या ठिकाणी ठीक आहे तर त्यातून सुद्धा तुम्ही बिझनेस प्रमोट करू शकता आणि त्यातून सुद्धा क्वालिटी लीड तुम्ही घेऊ शकता एक समोरच्या इन्फ्लुएन्सर द्वारे त्या ठिकाणी ठीक आहे. त्याच सोबत मित्रांनो आपण वेगवेगळ्या द्वारे त्या ठिकाणी आपण आपला बिझनेस प्रमोट करू शकतो ठीक आहे. जसं की आपण आपल्या फ्रेंडद्वारे सुद्धा आपण आपला बिझनेस प्रमोट करू शकतो पूर्ण प्रकारे ठीक आहे. कारण की बिझनेस प्रमोट करत जर तुम्हाला आला त्या ठिकाणी तर लीड तुमच्याजवळ एकदम भरभराट येईल त्या ठिकाणी ठीक आहे. जसं की तुमचा एक फ्रेंड आहे त्या ठिकाणी ठीक आहे. जर फ्रेंडला तुम्ही सांगताय की माझ्यासाठी हा जो स्टेटस आहे हा जो बॅनर आहे फक्त एक दिवस ठेवता त्या ठिकाणी ना तर तिथून सुद्धा तुमचा बिझनेस जोरदार प्रकारे प्रमोट होऊ शकतो त्या ठिकाणी ठीक आहे. सोबत मित्रांनो तुमच्याजवळ 10 मित्र तुमचे ठीक आहे 10 आणि समजा 50 मित्र तुमचे आहेत त्या ठिकाणी ठीक आहे. 50 मित्र जर तुमचे त्या ठिकाणी आहे जर 50 मित्रांना जर तुम्ही एक स्टेटस जरी ठेवायला लावलं त्या ठिकाणी ठीक आहे एक स्टेटस जरी एक बॅनरचं स्टेटस किंवा रील्स वगैरे तुमचा स्वतःचा असेल त्या ठिकाणी तर ते जरी ठेवायला लावलं तर मित्रांनो एक विचार करा एका मुलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये 200 मुलं जरी असतील त्या ठिकाणी की नाही 200 किंवा 100 मुलं जर असतील त्या ठिकाणी ना तर मित्रांनो एक विचार करा त्या ठिकाणी 5000च्या प्लस मुलांच्या त्या ठिकाणी राईट म्हणजे खूप साऱ्या प्रकारे त्या ठिकाणी 5000च्या प्लस मुलांजोड तुमचा कॉन्टॅक्टचं बॅनर जातोय मित्रांनो त्या ठिकाणी ठीक आहे किंवा कॉन्टॅक्टचा रील जातोय. एक विचार करा जर 5000 मुलांपैकी जर तुमचं स्टेटसला कोणी जर बघतंय त्या ठिकाणी तर तो तुम्हाला रिप्लाय जर केला म्हणजे त्यातून सुद्धा तुम्हाला पूर्ण प्रकारे लीड मिळते मित्रांनो ठीक आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी असं की जेणेकरून तुमच्या मित्रमन सुद्धा तुम्हाला पूर्ण प्रकारे हेल्प करू शकता बिझनेस प्रमोट करण्यासाठी आहे ना. तर मित्रांनो माइंडसेटने आपण आपला विचार करायचा की आपल्याला बिझनेस प्रमोट कसा करायचा की जेणेकरून आपला कॉन्टॅक्ट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्या ठिकाणी ना. जर आपला कॉन्टॅक्ट लोकांपर्यंत पोहोचतो तर जास्तीत जास्त लीड आपल्यापर्यंत येते मित्रांनो ठीक आहे. जितकी जास्त लीड आपल्यापर्यंत येईल जितके जास्त कस्टमर आपल्यापर्यंत येतील मित्रांनो तितका जोरदार प्रकारे आपण आपल्या बिझनेसमध्ये पैसा कमवू शकतो ठीक आहे. म्हणून आपल्या बिझनेसमध्ये प्रमोट करता सगळ्यांना आला पाहिजे त्या ठिकाणी ठीक आहे.
आणि हा जो व्हिडिओ मी बनवला मित्रांनो तो तुमच्यासाठी त्या ठिकाणी की आपण आपला बिझनेस प्रमोट करू कसा शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे, आता तुम्हाला कळलं असेल मित्रांनो की कोणकोणते कॉन्सेप्ट घेऊन आपण आपला बिझनेस प्रमोट करू शकतो आणि जास्तीत जास्त लीड आपण आपल्या बिझनेसमध्ये आणू शकतो. राईट, जसं की तुम्हाला मी सांगितलं इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब खूप सारे यूज करताय त्या ठिकाणी की नाही. तर या 3 सोशल मीडियाद्वारे पण तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करू शकता. ठीक आहे, जसं की व्हॉट्सअपद्वारे पण तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करू शकतो. राईट, त्यानंतर फेसबुक ऍड, पेड प्रमोशन, त्यासोबत हे पण बाकीचे पर्याय वापरून तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करू शकता मित्रांनो. ठीक आहे, जितका जास्त बिझनेस तुमचा प्रमोट होईल तितके जास्त कस्टमर तुमच्यापर्यंत येईल त्या ठिकाणी ना. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या ठिकाणी की बिझनेस जर तुमचा प्रमोट होते, लीड तुमच्यापर्यंत येते त्या ठिकाणी, तर पैसा पण तुमच्यापर्यंत येतो चालत त्या ठिकाणी. ठीक आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर लवकरात लवकर जा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट आहे मित्रांनो की लवकरात लवकर मी 2 नंबरची सिरीज सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येईल त्या ठिकाणी. ठीक आहे, 2 नंबरचा टॉपिक कोणता आहे ते पण तुम्हाला लवकरात लवकर कळेल मित्रांनो. तर लवकर सबस्क्राईब करा, ऑल ओव्हर क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की आल्या पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, जोरदार प्रकारे लाईक टोका, नंतरचा व्हिडिओ याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळेल मित्रांनो. ठीक आहे.